दादा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोला बोला. कुठे आहे ते? मी मानवतला आहे. येत आहे ना संभाजीनगरला? कधीपासून? आजपासून. बरं, काय वर्किंग आहे बरं? वर्किंग आपलं मराठा आंदोलन आहे ना चालू. हो हो. तिथं बाळासाहेब आवार मार्गदर्शनाखाली उपोषण चालू आहे. बाळासाहेब आवरे कोण? अं, छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान म्हणून एक संस्था स्थापन झाली आहे, संघटना. हम्म. तर ती त्यांनी केली आहे. बरं मग. तर त्यांनी तिथं उपोषण चालू आहे मराठा आंदोलनाच्या संदर्भात. ठीक आहे, मराठा आरक्षणाच्या संदर्भात. नाही, आता दादा भूमिका मांडतायत तर हे उपोषणाला का बसले? नाही, दादांच्याच भूमिकेला समर्थनासाठी बसले ते. आता शेवटी सगळ्यांचे वेगळे वेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत, बरोबर. हम्म तर तिथे आपल्याला फक्त आपले जे मुद्दे असतील आपले समाजाचे, हम्म. ते फक्त तुम्हाला स्टेजवर मांडणे. नाही, मला हे नाही समजत आहे की तुम्ही दादाला सांगा ना सगळे मुद्दे. दादा व्यवस्थित तुम्हाला ते सांगतील. कोणते दादा? जरांगे पाटील. नाही, ते बाळासाहेब आवारांनी आंदोलन चालू आहे ना त्यांचं पण. हो, त्यांचं आंदोलन. आम्ही इकडे दादासोबत काम करतो. आम्हाला तिकडे कसं जमान यायला? दादांचंच आहे ते. मग आम्ही आहे ना दादासोबत. नाही, पण इकडे आपल्याला असं फ्रीमध्ये नाही करायचं ना, आपलं काम आहे ते, आपण काम घेतलेले त्यांचं. काय करायचं नेमकं मला सांगा काम. तुम्हाला स्टेजवरून समाजाचे मुद्दे मांडायचे फक्त. तुम्ही मी वक्ते आहेत, बरोबर. हो हो हो. पण मी कुठल्याही आपण संघटनेच्या नावाखाली नाही म्हणणार बरं का. संघटनेच्या नावाखाली मांडायचंच नाही तुम्हाला. हा, तेच बोलतोय मी. कारण की संघटनेच्या काम आम्ही कुठल्याही संघटनेला समर्थन मी करत नाही. मी मी पण नाही करत. शेवटी काम काम असतं दादा. मी समाजाची भूमिका आणि दादांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो. दादांची अच्छा. भूमिका म्हणतात ती आमची भूमिका असते. आम्हाला राजकीय काही गंध नाही, संबंधही नाही. हा, तुम्ही जर समाजाची भूमिका मांडत असाल आणि समाजाच्या भूमिकेसाठी म्हणत असाल तर मग हम्म. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये जर मला जर वेगळे काही राजकारण आढळलं तर मग ते वेगळे इम्पॅक्ट दिसतात, माहितीये का. ते तर आहे, मला फोन लावायचं मग अशा टायमाला. हम्म. आता मला सांगा नेमकं काय काम आहे तिथे. तिथं तुम्हाला वक्त्याचं काम आहे आपलं, स्टेजवर न बोलायचं, मुद्दे मांडायचे. ठीक आहे. काय मुद्दे काय आहेत बरं? जेवढं तरी मला समोरून सांगितलंय की आपल्याला फक्त सामाजिक मुद्दे मांडणे आहेत. बरं, चालतंय की मांडूया की. हा. किती जणांची टीम आहे तुमची? माझ्याकडे तरी मी बघितलं एक जण आहे अजून. हम्म. ते 2-3 जण याच्यामुळेच म्हणायला लागले, ते ओबीसी मधून येतात ना ते 2-3 जण. हम्म. बाकीचे काही वक्ते होते पण ते ओबीसी वगैरे त्या कॅटेगरीतून येत होते. हम्म. त्याचे लागले कानकूच करायला. तसे झाली होती 5-7 जणांची टीम. बर. पण ते जाऊ दे, मग तिकडे कुठं डोकं बसतो लोकांना. हम्म. आणि मला एक समजत नाहीये, तिथली टीम पण सुरू आहे ना हो? संभाजीनगरचे लोक काम करतात ना या क्षेत्रामध्ये मराठा आरक्षणाच्या. संभाजीनगर मला आहे ना, ते हम्म. सगळे करतात, याची मला हे नाहीये बरं का. हम्म. सगळ्यांना करू द्या आपल्या आपल्या पद्धतीने. तुम्ही मला कोणाच्या माध्यमातून काम करताय आता? माझा मित्र आहे प्रवीण नागरे म्हणून. हम्म. मी त्याच्या माध्यमातून काम करतो. काय म्हणून आता ही संस्था आहे का तुमची? छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान म्हणून संस्था चालू झाली आहे. हा. आम्ही तुला सांगतो त्याचं नाव काय. हो, माहिती आहे मला. मला काही प्रतिनिधी आलते भेटायला मानवत मध्ये. अच्छा. हा, मला वाटतं ते जयश्री ताई एक होत्या आणि हम्म. 3-4 जण होते. त्यांच्याकडे थार गाडी वगैरे होती. त्यांना चहा पान वगैरे व्यवस्थित त्यांचा विषय मी समजून घेतला होता की काय काय आहे. तर काय विषय त्यांचा? ते सांगत होते की सामाजिक कामाबद्दलच सांगत होते. ओके, सामाजिक कामाबद्दल सांगत होते ना. हा. हे बघ, पण आपल्याला सामाजिक मुद्दे मांडणे आहेत. मराठा समाजाचं दुखणं मांड, मराठवाड्याचे आपले पाणी प्रश्न वगैरे आहेत ते मांड, नाही का. हम्म. आपल्या पोरांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील मराठवाड्यातल्या, आपलं हम्म. काम ते आहे तिथं. आपल्याला त्या संघटनेची घेणं देणं नाही. हम्म. नाही, म्हणजे आपण कोणाच्या संघटनेच्या नावाखाली काही बॅनर खाली तर येणार नाही ना, फोटो व्हायरल व्हिडिओ वगैरे काही. काहीच नाही. हे बघ, जरी तुझा स्टेजवरला फोटो दिसला तर तुझ्या बॅकग्राऊंडला लोक दिसतील, तुझं काम आहे ते, बरोबर. पण हम्म. संघटनेचं नाव तुझ्यावरती कुठं कशाला लागून घ्यायचंय. आता तेच मी म्हणतोय. जर समजा मी पण असं स्टेजवर, बरोबर, हम्म. ते काम आहे माझं, मला पैसे भेटतात त्याचे, बरोबर. म्हणजे अं, आता जर समजा बॅनर जरी दिसला माग, हम्म. संघटनेसाठी नाही बोलत आहे ना. हम्म. वक्ता म्हणजे काय फुकट थोडीच राबायला असतो कुणाचं, नाही का. चालतंय, बरोबर आहे. आता तू मी एकदा समजा बघेल वक्ता तुमच्या नेमकी काय संकल्पना आहे, बघेल मी. त्याच्यानंतर ठरवेल तुमच्यासोबत काय करायचं काय नाही. आमच्या संघ काय करायचं. हा.
अरे भाई का फाशी बिशी देतो का बाबा आम्हाला? नाही नाही, मी सांगतो म्हणजे काय करायचं काय नाही सांगतो ना तुम्हाला नंतर. हम्म. मी एकदा बघतो तुमचं येऊन संभाजीनगरला काय आहे काय नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान हो येथे. हो, माहिती आहे मला. माझी तुमच्या टीम सोबत चर्चा पण झाली, पण तिथे नेमकं संभाजीनगरला काय वर्कॅबिलिटी चालू आहे ते बघतोय काय म्हणजे. क्रांती चौकात रस्ता रोको आंदोलन चालू आहे, उपोषणला बसलेले ते लोक रस्त्यावरती हा हा कालपासून. हा. तेवढंच आहे. त्याच्यातच आपल्याला फक्त जवळ ते उपोषण चालेल तिथं राहायचं, खाण्याची सगळी व्यवस्था आहे आपली. दादा मी संभाजीनगरला माझी वयाची 10 वर्ष काढलेत. हम्म. क्रांती चौक मध्ये पैठण गेटला. अच्छा. म्हणजे ते रमेश पाटील जे असतील, सुनील भैया कोटकर असतील आणि मनीषाताई मराठे असतील, यांच्यासोबत काम केलेला व्यक्ती आहे मी. गेली 10 वर्ष झालं संभाजीनगरमध्ये काम केलेलं आहे. ओके. हा. आणि एमपीएससी यूपीएससी सुद्धा मी राज्यव्यापी मोर्चे केलेले आहेत. मराठा आरक्षणासाठी दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही उपोषण केलेलं आहे. तुमचं झालं. मी माझे मी वैयक्तिक सम सांगतोय आणि आणखी एक सांगतो, 2014 पासून हम्म. आम्ही आंदोलनं केलेली आहेत. त्यावेळेस क्रांती मोर्चाही नव्हता. हम्म. हे तुम्हाला आता सत्य सांगतो आणि माझ्याकडे त्याचे पुरावे सुद्धा आहेत. हम्म. ही कामं केलेली मंडळी आहे आम्ही. त्यावेळेला म्हणजे आमचं आयुष्य खर्ची घातलेले आहे या गोष्टीमध्ये. ते तर आहेच. तुम्ही 10 वर्ष औरंगाबादच घातली, मग मी जन्मालाच औरंगाबाद मध्ये आलो. नाही, मी एक सांगतोय तुम्हाला माझी हिस्ट्री. हे गावखेड्यातून आलेल्या पोरांनी हे कामं केलीत म्हणलं, काही खरं नसताना. आपल्या गाव खेड्यातल्या पोरांना स्टेज मिळावं, थोडासा 2 पैसे बी त्याच्यासोबत मिळतील, आपला हाच उद्देश असतो. नाही तर माझ्याकडे बघ, तुला सांगू का, गाव कॉलेज, मी त्या कॉलेजला शिकलोय ना प्रतिष्ठानला, हम्म, पैठणला. हम्म. आमचा नाही, पैठणचा आहे. आणि हे आवरे साहेब कोणाच्या अंडर मध्ये काम करतात? आवारे साहेबांनी स्वतःची संस्था चालू केली. बरं, त्यांना स्वतःच. सपोर्टिंग सपोर्टिंग कोण आहे गव्हर्नमेंटमध्ये? गव्हर्नमेंट मध्ये नाही माहिती मला कोण आहे काय आहे. नाही म्हणजे मी कोणाच्या आजूबाजूला असतात वगैरे काय? कोणाच्याच नाही, तो दिसला नाही तो माणूस आतापर्यंत. बरं, मग हे कशासाठी करतायत बरं नेमकं? त्यांचं म्हणजे पार्श्वभूमी काय आहे? त्यांची काय करतात काय नेमकं त्यांचं बिझनेस? त्यांना मराठा समाजासाठी ही संघटना उभी हो, हे करायची. मान्य आहे. संघटना उभी केली मान्य आहे. प्रत्येक व्यवसाय वगैरे काय करतात? व्यवसाय वगैरे तर मी नाही विचारलं बाई एवढं. मी तुला खरं सांगू का, नाही म्हणजे ती व्यक्ती काय करते काय नाही त्याचं डिटेलच माहिती नाही ना, आपण त्यांच्यासोबत जाऊन बसायचं म्हणजे? पण आपल्याला वक्ते म्हणून जायचं होतं तिथं, त्यांच्या वक्ते मग चळवळीचे विषय वक्त्याचा नाही आहे दादा, विषय आमच्या ह्याचा आहे. आम्ही तुम्हाला माहिती नसेल, आमची माहिती घेत जाऊ आम्ही कोण आहेत काय आहेत. माहिती नाही मला. ज्ञानेश्वर आलानी नंबर दिला वक्ताय म्हणून, ठीक आहे. कोणी कोणी? ज्ञानेश्वर आलानी. हा हा हा, वक्ताय मान्य आहे, पण या गोष्टी तुम्हाला माहित असेल हव्यात. मला त्या गोष्टी नाही मॅटर करत ना. मला वक्ता पाहिजे होता, मी फोन लावला, बरोबर. हम्म. सामाजिक विषय मांडायचे, स्टेज कोणता आहे काय आहे, काही घेणं देणं नसतं मला. हम्म. मी पण वक्तृत्व क्षेत्रातला वादविवादातला माणूस आहे. मिर्झा बेटर कोण तुम्ही एकदा माहिती घ्या, तसा काही विषय नाही. चालतंय. हम्म. चालतंय, कॅन्सल सांगून टाकतो मी त्याला समोर. हो हो हो, चालेल. हो.